हॅलो फ्रेंड, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 5चं स्कॉलरशिपचा मॅथचा लेसन नंबर 1 इंटरनॅशनल न्यूमेरल्स अँड रोमन न्यूमेरल्स। ठीक आहे, आता इंटरनॅशनल न्यूमेरल्स काय असतात? इंटरनॅशनल न्यूमेरल्स कोणते 0 1 2 जे आपण आपल्या मॅथमध्ये यूज करतो 1 2 3 ते काय असतात? इंटरनॅशनल न्यूमेरल्स। आता देवनागरी न्यूमेरल्स कोणते असतात? असे नंबर की जे काय असतात मराठीमध्ये असतात। 0 ला काय म्हणतो आपण? 0, 1 ला 1, 2 ला 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4, 5 ला 5, 6 ला 6, 7 ला 7, 8 ला 8, 9 ला 9। हे झाले इंटरनॅशनल न्यूमेरल आणि देवनागरी। ठीक आहे, इंटरनॅशनल म्हणजे जे इंग्लिशमध्ये नंबर असतात त्याला म्हणायचं आणि देवनागरी म्हणजे जे मराठीमध्ये असतात त्याला म्हणायचं। ठीक आहे, आता सेकंड टॉपिक आहे आपला रोमन न्यूमेरल्स। तर रोमन न्यूमेरल्स काय असतात? द इंटरनॅशनल नंबर बघा, रोमन न्यूमेरल्स कुठे बघितलेले आहेत आपण? क्लास 5 मध्ये मॅथमध्ये लेसन नंबर 1 आहे। मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेलं पण आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता। ठीक आहे, आता आपण काही सिम्बॉल बघणार आहे फक्त इथं। काय रोमन नंबर 1 ला 1 5 10 50 100 500 अँड 1000। याच्यासाठी कोणते रोमन नंबर यूज होतात हेच बघणार आहे। 1 साठी काय यूज करतो आपण? आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम। ठीक आहे, समजलं? आता याच्यावरच काय करायचं आपल्याला, जो पूर्ण समोरचा प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे। आता बघा, आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे। आता याच्या समोरच्या व्हिडिओमध्ये सर्व क्वेश्चन घेणार आहे मी। एक्सरसाइज नंबर 1.1 घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, क्वेश्चन 1 मध्ये काय आहे? राईट द नंबर दिलेला आहे यूजिंग अ देवनागरी न्यूमेरल्स। म्हणजे हा जो नंबर दिलेला आहे आपल्याला इंटरनॅशनल नंबर, त्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे? देवनागरी न्यूमेरलच्या फॉर्ममध्ये। चला तर बघा, मी इथे सॉल्व करून दाखवते। तुम्हाला पेपरमध्ये सॉल्व करायची काहीच गरज नाही, कारण स्कॉलरशिपचा पेपर असा असतो, क्वेश्चन दिला असतो आणि 4 आन्सर दिलेले असतात। फक्त त्यामधलं एक टिक करावं लागतं किंवा आन्सर शीटमध्ये टिक करावं लागतं। ठीक आहे, आता सांगा याला देवनागरीमध्ये कसं लिहायचं? देवनागरी म्हणजेच काय मराठीमध्ये? 3 ला 3, 2 ला 2, 6, 6, 9, 7, 4। ठीक आहे, यामध्ये बघा कोणतं ऑप्शन येईल आपलं? ऑप्शन नंबर कोणतं येईल? ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा, राईट द नंबर 47,04,107 यूजिंग इंटरनॅशनल नंबर। म्हणजे काय सांगितलेलं आहे आपल्याला? एक वर्डमध्ये नंबर दिलेला आहे आणि तो इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये लिहायचा आहे। आता काय म्हटलेलं आहे? 47,04,100। ठीक आहे, आता लॅकची ही दिलेली आहे म्हणून काय करते मी आधी? काय असते आपलं? युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक। ठीक आहे, असं असते ना? हे बघा, आता जसं वर्डमध्ये म्हटलेलं आहे तसं लिहायचं। 47 लॅक, 47 म्हणजे 47 लॅक म्हटलेलं आहे ना, म्हणजे कोणत्या प्लेसला येईल? लॅकच्या प्लेसला। 47 आलं, 47 लॅक। ठीक आहे, आता 400 काय म्हटलेलं आहे? 1000ची प्लेस काय दिलेली नाही आहे, म्हणजे काय म्हटलेलं आहे? 400 म्हणजे 100ची प्लेस, म्हणजे 400 अँड 7 10ची प्लेस पण दिली आहे का? नाही, म्हणजे 7 म्हणजे ज्या राहिलेल्या प्लेस आहेत त्याला काय येईल? 0 आणि इथं पण 1000च्या प्लेसला काय येईल? 0 म्हणजे आपला नंबर कोणता येते? 47004007। कोणतं येईल आन्सर मग आपलं? आन्सर नंबर 2। हे बघा, क्वेश्चन नंबर 3 काय आहे? एक्सप्रेस द नंबर 24 इन रोमन न्यूमेरल्स। म्हणजे आपल्याला 24 कशामध्ये लिहायचं आहे? रोमन न्यूमेरल्समध्ये। ठीक आहे, आता 24ला आहे बघा आन्सरमध्ये कसं? 24ला काय लिहू शकते मी? 20 + 4। आता 20ला कसं लिहू शकते अजून मी? 10 + 10 लिहू शकते +4 म्हणजे 10 + 10 + 4। आता 10ला माहिती आहे काय करतो आपण डिनोट? एक्स, आणि याला पण एक्स, आणि 4ला काय करतो? 4ला आय व्ही, म्हणजे 24ला काय डिनोट करू आपण?
XXIV म्हणजे ऑप्शन नंबर 4. हे बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर हॅविंग द सम. काय आपल्याला एक रोमन नंबर दिला आहे आणि त्याची आपल्याला ऑप्शनमध्ये दिले सम दिलेली आहे काही रोमन नंबरची, तर आपल्याला ते काढायची आहे. ठीक आहे, आता आधी तर या नंबरला काय करू आपण, हा नंबर कोणता आहे हे बघूया. ठीक आहे, या नंबरला स्प्लिट कसं करायचं, L प्लस XX प्लस VII आहे. ठीक आहे, आता हे बघा VI ट्रिपल I आहे, सॉरी. आता बघा Lला काय डिनोट करतो असतो आपण 50 प्लस XX म्हणजे X म्हणजे काय असतो 10 आणि 10 प्लस 10 20. ठीक आहे, V म्हणजे 5 आणि I म्हणजे 3. ठीक आहे, मग हे बघा 50 प्लस 10 प्लस 10 70 70 प्लस 8 काय 70 प्लस 8 78 म्हणजे हा नंबर कोणता आहे आपला 78 नंबर. ठीक आहे, आता आपल्याला बघा दिलेलं आहे हे ऑप्शन दिलेले आहेत, याच्यामधलं कोणतं आहे ऑप्शन 78 नंबरचं येते हे चेक करायचं आहे. ठीक आहे, आता बघा फर्स्टवालं येते का, काय इन फर्स्टवालं XL प्लस XVII. X मीन्स 10 आणि L मीन्स 100 म्हणजे सॉरी L मीन्स 50 50 मायनस 10 40 प्लस X मीन्स 10 प्लस 7 किती येते 50 प्लस 7 57 आहे का आपला आन्सर, नो म्हणजे 1 वाला इन का नाही. सेकंड बघा C प्लस XXII. C किती असतो आपला, C मीन्स C किती असतो 100 प्लस XX म्हणजे 20 प्लस 2 हा पण येईल का नाही, खूप जास्त सम होत आहे. थर्डवाला बघा LX प्लस VIII. आता LX काय असतो, L मीन्स 50 प्लस 10 प्लस 7 काय 67 येईल का, ते पण ऑप्शन आपल्याला काय पाहिजे 78. फोरवाला बघा काय C मायनस XXII. C म्हणजे काय असतो 100 मायनस XX म्हणजे 22. आता 100 मायनस 22 काय ते 78 म्हणजे आपला ऑप्शन नंबर कोणता येईल, ऑप्शन नंबर 4. हे बघा आता आपण बघणार आहे एक्सरसाइज 1.1. मी या एक्सरसाइजमध्ये सर्व क्वेश्चन घेणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 1 बघा काय आहे, हाऊ विल यू राईट द नंबर 3,03,003 यूजिंग द इंटरनॅशनल न्यूमेरल्स. काय करायचं आहे, हा जो वर्डमध्ये नंबर दिला आहे त्याला इंटरनॅशनल न्यूमेरल्स म्हणजे या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता कुठपर्यंत आपल्याला नंबर दिलेला आहे, लॅकपर्यंत दिलेला आहे, म्हणून चला सॉल्व करून दाखवते मी तुम्हाला. युनिट कसं असतं, युनिट 10 100 1000 10,000 लॅकपर्यंत दिलेलं आहे ना. ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये 3,00,000 काय म्हटलेलं आहे, डायरेक्ट 3,00,000 झाल्यावर 300 डायरेक्ट कोणत्या प्लेसला येईल मग 100च्या प्लेसला अँड 3 अँड युनिट प्लेसला 3. आता ज्या बाकीच्या राहिलेल्या प्लेसला काय आहे ते माहिती आहे का आपल्याला, नाही तिथं काय दाखवायचं 0 म्हणजे कोणता नंबर तयार होते 3,03,003 म्हणजे कोणतं येईल आपला ऑप्शन, ऑप्शन नंबर C. हे बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, राईट द नंबर 36,79,000 यूजिंग इंटरनॅशनल न्यूमेरल. सेम क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 सारखा. ठीक आहे, सेम करायचं. युनिट 10 100 1000 10,000 अँड लॅकमध्ये दिलेलं ना, काय म्हटलेलं आहे सॉरी 10 लाख 36 लाख आलं. आणि काय दिलं आहे 79 काही दिलेलं आहे का, डायरेक्ट 79 आणि मधामध्ये जे पण नंबर दिलेले नाही आहे तिथं काय येईल 0 म्हणजे कोणता नंबर येईल आपला ऑप्शन नंबर व्यवस्थित चेक करायचे कोणते 36 3 ऑप्शन नंबर बी. हे बघा क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द रॉंग पेयर फ्रॉम द गिवन पेयर ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल नंबर.
म्हणजे आपल्याला काय दिले आहेत, खाली काही पेअर दिलेले आहेत देवनागरी नंबरच्या आणि इंटरनॅशनल नंबरच्या. त्यामधले कोणती रॉंग आहे. ठीक आहे. आता बघा फर्स्टवाली बघू. 5 6 5 6 8 4. ठीक आहे. 5 6 8 4 आहे करेक्ट. करेक्ट आहे. आपल्याला कोणती काढायची आहे, रॉंग काढायची. म्हणून लक्ष देऊन क्वेश्चन रीड करायचा, व्यवस्थित रीड करायचं आहे. बघा 3 4 काय 3 4 6 1 काय 6 4 3 1 आहे का, नाही. म्हणजे ही काही आन्सर आपलं आन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 4 बघा. फाइंड द नंबर ऑफ इनकरेक्ट पेयर फ्रॉम द फॉलोइंग पेयर ऑफ इंटरनॅशनल नंबर अँड देवनागरी नंबर. म्हणजे आपल्याला इथं काही पेयर दिलेले आहेत इंटरनॅशनल नंबरच्या आणि देवनागरी नंबरच्या. तर त्यामध्ये इनकरेक्ट म्हणजे चुकीच्या पेयर किती आहेत ते शोधायचं आहे. आता बघा 7 6 3 आहे. 7 6 3 यस आहे, बरोबर आहे. आपल्याला कोणती काढायची आहे, रॉंग काढायची आहे. 9 5 7 बरोबर आहे. 3 4 9 इथं काय 6 4 9 म्हणजे ही काय आपली रॉंग पेयर. 1 झाली. 8 0 4 आहे इथं 8 0 4. 1 9 6 9 1 6 2. कोणत्या किती पेयर झाल्या, 1 and 2. म्हणजे ऑप्शन नंबर कोणतं आहे आपलं डी, 2 पेयर. हे बघा आपल्याला हा एकही इक्वेशन दिलेलं आहे ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आधी काय करू, आपण काय करत असतो कधी पण आधी सॉल्व डिव्हिजन करत असतो. तर आधी डिव्हिजन करूया. 3 6. हे बघा आधी आपण काय करू, हे सॉल्व करून घेऊ. काय होते 0 0 कट होते. 6 ने या 3 6 3 6ला जर डिवाइड केलं तर काय असते आन्सर 6 0 6. ठीक आहे. आता एवढं याचा आन्सर काय आला 6 0 6. सॉरी मराठीमध्ये लिहिते मी 6 0 6. ठीक आहे. आता काही 6 0 6 मधून 6 मायनस केला तर काय येईल, काय ते 6 हां द 6 0 6 मधून 6 मायनस केला तर काय ते 600. आता 600ला आपल्याला कोणत्या आपल्या ऑप्शन कोणत्या याच्यामध्ये दिलेलं आहे, इंटरनॅशनल नंबरमध्ये. तर ह्या 600ला कशामध्ये करायचं, इंटरनॅशनलमध्ये कन्वर्ट करायचं. कसं असते 600. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए. हे बघा क्वेश्चन नंबर 6 काय आहे, अकॉर्डिंग टू रोमन न्यूमरल्स. आपल्याला काय दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे ते सॉल्व करायचं आहे. त्याला बघा XVII प्लस IX मायनस IV प्लस C. XVII काय असतो, मीन्स काय असतो, X म्हणजे 10, V मीन्स 5 आणि 2 काही 17 प्लस IX मीन्स काय असतो 9 आणि IV 4 प्लस C मीन्स 100. ठीक आहे. आता चला सॉल्व करा. काही 17 प्लस 9 मायनस 4 5 प्लस 100 काही आन्सर काय येते, आन्सर येते याचा आन्सर 22. 22 प्लस 100 122. म्हणजे आन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 7 बघा. हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. 500ला आपण रोमन न्यूमरल्समध्ये कसं लिहितो, कोणत्या फॉर्ममध्ये, सी म्हणजे काय असते, एल मीन्स आपला 50 असते आणि सी मीन्स 100 आणि डी मीन्स 500. क्वेश्चन नंबर 8 बघा. आपल्याला आता परत एक रोमन नंबरचं इक्वेशन दिलं आहे आणि त्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. IX म्हणजे काय असतो, IX मीन्स 9. ठीक आहे. इथं सॉल्व करते मी. आधी इक्वेशन लिहून घेते. IX प्लस VI इंटू II. ठीक आहे. IX मीन्स काय असतो 9 प्लस VI काय असतो, V मीन्स 5 आणि I मीन्स 1 मीन्स 6 मल्टिप्लाय बाय I मीन्स 2. ठीक आहे. 9 प्लस 6 टू जा किती होते 12. 12 प्लस 9 किती होते, 12 प्लस 9 किती होते 21. 21 आपल्याला ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, सर्व रोमन नंबर दिले आहेत. आता 21ला रोमन नंबरमध्ये कसं लिहायचं, 21 म्हणजेच काय असते 20 प्लस 1. ठीक आहे. तर 20ला आपण कसं लिहू शकतो, 10 प्लस 10 प्लस 1. आता 10ला काय यूज करतो आपण, X. त्या 10ला X आणि 1ला I. म्हणजे ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 9 बघा. आता परत इथं आपल्या रोमन नंबरचं इक्वेशन दिलेलं आहे. असे क्वेश्चन आले तर घाबरून जायचं नाही. आपण जशा पद्धतीने सॉल्व करतो तशाच पद्धतीने काय करायचे, सॉल्व करायचे. ठीक आहे. आता बघा काय कसं सॉल्व करायचं, XII प्लस XII डिव्हिजनची साईन आहे आणि IV आहे. तर XII काय असतो आपला 10 आणि 2 दिलेला आहे म्हणजे 12 प्लस 12
डिव्हिजनची साईन आणि आय व्ही मीन्स 4. आता 12 + 12 किती होते? 12 प्लस नाही, आधी आपण कसा काय यूज करत असतो, जेव्हा पण आपल्याला असं इक्वेशन दिलं असेल तेव्हा आधी काय यूज करत असतो आपण? डिव्हिजन. ठीक आहे. आता 12ला 4ने डिवाईड केलं तर काय येते? 4 3 जा 12. ठीक आहे. म्हणजे 12 + 3 15. आणि 15ला आता इथं पण ऑप्शन कशामध्ये दिलं आहे? रोमन नंबरमध्ये. 15ला कसं डिनोट करू रोमन नंबरमध्ये? 10 + 5 म्हणजे 15 होते. 10ला काय करतो आपण? डिनोट x आणि 5ला v म्हणजे ऑप्शन नंबर सी. हे बघा क्वेश्चन नंबर 10 या एक्सरसाइजमधला सर्वात लास्ट क्वेश्चन आहे. बघा, सिम्प्लिफाय द फॉलोइंग इन विच रोमन न्यूमरल्स आर यूज. आपल्याला काय करायचं आहे? परत याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. तर चला पुट करा. यमला काय म्हणतो असतो आपण? चला यमला काय म्हणतो असतो आपण? 1000. ठीक आहे. हे लर्न करून घ्यायचं. एलला काय डिनोट करतो आपण? 50 मल्टिप्लाय बाय डी मीन्स काय असतो? 500 मायनस साईन दिलेलं ना म्हणून मायनस. सी काय आहे आपला? सी मीन्स 100 अपॉन XL. आता इथे एल मीन्स 50 आणि एलच्या मागच्या साईडला एक्स आहे, स्मॉल डिजिट आहे म्हणून काय होते? 50 - 10 40. ठीक आहे. मी हे रोमन नंबरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये शिकवलेला आहे. ठीक आहे. हे बघा आता काय होईल याचं? 0 0 कट. 5ने 100ला डिवाईड करा. काय येते? काय येते? 5 1 जा 5 5 2 जा 10 अँड 0 20 मल्टिप्लाय बाय 500 - 100 काय येते? 400 अपॉन 40. काय होते? परत 0 0 कट होते. काय येईल याचा आन्सर? 4 1 जा 4 4 2 4 10 जा 40. ठीक आहे. काय राहिलं मग? 20 + 10 काय येते आन्सर? 200 येते. आता 200ला आपण रोमन नंबरमध्ये कसं लिहू शकतो? 100 मीन्स काय असते? आपला सी असते. तर 200 कसा तयार होतो? 100 + 100 मीन्स आपला आन्सर काय आहे? C × C म्हणजे आन्सर नंबर 1. ठीक आहे. अशाच प्रकारे इथं मी हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर